आहेत जी क्रिकेटवरती प्रेम करतात त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहे। टॉस हारल्यानंतर इथे मात्र बॅटिंग करावी लागतीये बेलपाडा या संघाला, तर त्यांच्या विरुद्ध इथे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय 5 षटकांच्या या मॅच मध्ये मस्कळ या संघानं। गोलंदाज तयार, खूप दूरवरचा रनअप आहे। पहिलाच बॉल इथे मात्र अतिशय चांगला फटका लगावला गेला, बॅकफुटला येऊन वेट ट्रान्सफर केलं, शॉटसाठी जागा बनवली आणि चेंडू इथे सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावेने दमदार सुरुवात करतोय। 12 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल इथे पडलाय, त्यामुळे इथनं 25 मिनिटं तुमच्याकडे असतील 5 षटकांसाठी। यावेळी देखील फटका चांगला आहे, चेंडूच्या मेरिट नुसार इथे अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पहिला चौकार लगावला एक्स्ट्रा कव्हरला आणि दुसरा बॉल देखील इथे स्वीप कव्हरच्या वरनं सीमारेषा पार पाठवला राहुलनं। इगतपुरी तालुक्यामध्ये आगरी युवाचं नाव भारी, आगरी युवाचं नाव भारी, आई घटन देवी पाटी आमच्या उभी सहतवली, आई घटन निघीज 2 चेंडू मध्ये इथे 2 चौकार इथे लगावले गेलेत। अतिशय चांगला स्टार्ट इथे आपल्या टीमला देत असताना बॅटिंग करताना इथे दमदार सुरुवात करतोय। इथे मध्ये विशालला P1 मध्ये टार्गेट केलं पाहिजे, कमबॅक करेल का? 2 चौकारानंतर गोलंदाज विशाल ओव्हर द विकेट। हा बॉल इथे मध्ये समोरच्या दिशेने मिड ऑफला खेळत फेकी, इथे थोडी चुकीची आली, इथे डायरेक्ट इथे यायला हवं होतं, तरच इथे जर तर या गोष्टी मध्ये निर्माण झाल्या असत्या। एक मात्र इथे धाव मेल बासमन राहुलला, त्याच्या जोडीनं महेश इथे सलामीसाठी आलाय। एक चांगला स्टार्ट इथे मैदानावरती दिलाय, 3 बॉल मध्ये 300 स्ट्राइक रेट न 9 धावा इथनं कुडलेत बॅटिंग करत असताना राहुलनं, आणि आता प्रथमच महेश इथनं तुम्हाला स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल, त्याचे कमबॅक करेल का? आणि सिद्धिविनायक या संघाचा स्ट्रायकर बॉलर देखील आहे राहुल सोमने इथे अष्टपैलू कामगिरी दाखवत असताना मध्ये हा चेंडू डावा स्टिकच्या बाहेर आहे। एक अवांतर धाव इथे फलकावरती येईल आणि एका धावेनं धाव फलक इथे मात्र डबल फिगर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 10 धावा। पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल, एक लॉंग ऑनला फिल्डर आहे, एक फिल्डर डीप मिड विकेटला इथे तैनात केला गेलाय। गोलंदाज तयार होतोय। हा बॉल इथे फुल्लर लेनचा होता, फ्रंट फुटला येऊन हलक्या हातानं या बॉलला बॅटन पॅडमधनं बाहेर काढलं, एक धाव इथे मिळेल। थोडीशी संत आणि सावध सुरुवात इथे मात्र करत असताना बॅट्समन महेश, कारण त्याला माहिती आहे नॉन स्ट्रायकरचा फलंदाज अतिशय चांगला खेळ इथे करतोय आपल्या टीमसाठी। नक्कीच कॉपी बुक स्टाईल फलंदाजी इथं केली जाती आहे, जे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं, तो क्लास इथे दाखवतोय बॅट्समन राहुल। हा बॉल इथे राहुल साठी इथे मध्ये इनसाइड आउट खेळायचं होतं, आधीच शॉट सिलेक्शन इथे केलं होतं, मध्ये त्यानंतर चेंडू इथे फीड करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मध्ये चेंडू यावेळी जाईल सीमारेषा पार चौकार। आणि या चौकारानं इथे मात्र टार्गेट नक्कीच एक मोठं लावण्याचं स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय राहुल आणि महेश, आणि चांगली सुरुवात इथे पाहायला मिळतीये, ती म्हणजे मस्कळ वर्सेस बेलपाडा अशी मॅच तुमच्या समोर आहे। आणि बेलपाडा संघ इथे बॅटिंग करत असताना सलामीचा आघाडीचा फलंदाज इथे हल्ला बोल करतोय। हा बॉल इथे मात्र सातत्यानं दडपण कम्प्लिटली जाणवतंय गोलंदाजावरती, आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळी तुमच्यावरती दडपण असतं त्या वेळी तुम्हाला कमबॅक करावा लागतो, कारण असं नेहमीच म्हटलं जातं यू डोंट शो द प्रेशर गेम। सो तुम्ही दडपणाखाली खेळाल तर तुमचा जो नॅचरल नैसर्गिक खेळ आहे तो तुम्ही साकारू शकणार नाही आहात, तुम्ही ते प्रेशर रिलीफ करावं लागेल, हे दडपण ट्रान्सफर करावं लागेल एखादा ब्रेक थ्रो देऊन गोलंदाज विशालला। यावेळी देखील फटका चांगला आहे, वॉटर शॉट मैदानाच्या चौफेर इथे बॅटिंग करत असताना अतिशय चांगलं दर्जेदार क्रिकेट इथे साकारतोय बॅट्समन राहुलच्या बॅटमधनं इथे 4 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये ठोकले गेलेत।
पहिले षटक इथे झाले कंप्लीट. तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 चौकार इथे पाहायला मिळाले आणि स्कोरबोर्ड वरती रन इथं आतापर्यंत लावले गेलेत तब्बल 20 धावा. अतिशय चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळाली. तब्बल इथे 4 चौकाराच्या मदतीने 5 बॉल मध्ये 17 धावा इथे कुडलेत बॅट्समन राहुलनं. संघनायकाचा जो विश्वास होता की आघाडीच्या फलंदाजांना इथे एक चांगला फ्लाइंग स्टार्ट द्यावा आणि तो स्टार्ट इथे दिलाय आणि संघनायक आहे स्वतः राहुल. नक्कीच अतिशय चांगली कामगिरी ते करत असताना राहुल सोमने आणि त्याचं पूर्ण टीम आपण पाहिली. रोहित हरड आहे, महेश आहे, गौरव सोमने, रोहन हरड, महेंद्र हरड, समीर सोमने, विलास, उमेश, अविनाश, सौरभ, सतीश असं संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जनुमान क्रिकेट संघ बेलपाडा जो इथे बॅटिंग खूप चांगली करतोय. हा बॉल इथे ऑन साइडला फ्लिक ऑन द रेस्ट. अतिशय चांगला फटका. चेंडूला यावी मध्ये वळवलं होतं डीप बॅक व स्क्वेअर लेगला. शेतक इथे तैनात आहे. 2 धावा नक्कीच इथे जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीनं इथे मात्र धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल इथे फलकावरती लागेल 22. 22 धावा फलकावरती लावलेत. पाहिजे कमबॅक इथे करेल का. गोलंदाजी करत असताना बंटी या गोलंदाजाचा वापर इथं केला गेलाय. हा बॉल इथे मात्र पडल्यानंतर थोडासा आतमध्ये नक्कीच चाललाय. मध्ये इथे अंपायर कडे दाद नक्कीच मागितली जात होती. मध्ये इथे अंपायर त्या ठिकाणी सांगतात की हा बॉल इथे शोल्डरला लावून इथे हवेमध्ये फ्लाय झालाय आणि इथे मात्र एक धाव लेग बाईजची असेल. अंपायरला एक विनंती आहे 22 लेग बाईज इथे आमच्यापर्यंत पोहोचवत जा जेणेकरून इथे नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोर भूषण शेळके, सुनील शेळके इथे तर धावा ऍड करू शकतील. इथे फटका चांगला आहे. शॉट साठी जागा बनवली आणि यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक अतिशय चांगला नजाकत भरा स्ट्रोक इथे लगावला गेला. चौकार. अतिशय चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळतीये. राहुल सोमने कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. कॅप्टन नॉक इथे करत असताना आपल्या टीम साठी हा खेळाडू खूप चांगला स्टार्ट इथे देते. थोडंसं दडपण नक्कीच आहे. इथे एकच सांगेल न संघर्ष न तकलीफ है फिर क्या मजा है जीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पने कोरे नहीं होते. जो करते मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नाही होते. फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द विकेट. क्रिकेटचा पदलालित क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे आपला बॅटमध्ये झळकावत असताना अजून एक दर्जेदार स्ट्रोक 4 धावा देऊन जाईल. थँक्यू सो मच. मैदानाच्या चौफेरी इथे बॅटिंग इथे पाहायला मिळते. प्रेक्षकांना एंटरटेन करतोय. यावेळी मात्र लाईन चांगली आहे. अंपायर कडे इथे नक्कीच लेग बिफोर विकेट LBW साठी मागणी नक्कीच केली जात होती. यावेळी लेग बाईचा इशारा अंपायरच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये इथे तुम्ही पाहताय दौलत तुपे. तर स्क्वेअर लेगचा पंच कोण विसरल्या खेळाडूला. कालचा दिवस अक्षरशः मी मग फलंदाजांना खेळवलं. गोलंदाजी करताना सागरना लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, इन स्विंग आउट स्विंग, कधी स्लो व वन. नक्कीच त्याच्याकडे काय काय होतं काल मध्ये ते पूर्ण दिवसामध्ये त्यांना दाखवलं. अक्षरशः इम्प्रेस केलं. नक्कीच फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन जसं म्हटलं जातं. ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता पाहता क्षणी त्यावेळी समोरच्या माणसामध्ये काहीतरी गुण एक वेगळा असतो जो तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतो. आणि काल ते सागरनं केलं. तमाम प्रेक्षकांचंच नव्हे तर मी आम्हा समालोचकांचं देखील लक्ष खिचून आणलं. त्याची कुवत त्याचं स्टँडर्ड काय आहे ते त्याच्या खेळाच्या माध्यमातून काल त्यानं साकारलं आणि पूर्ण टीमला नक्कीच एक चांगली दिशा देत असताना टीमला टॉप 5 मध्ये क्वालिफाय होण्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान होतं सागरच्या जोडीनं महेशचं देखील. आणि हा संघ कलम खांडे काल क्वालिफाय झाला सुपर 5 साठी. आजचा दिवस पाहिजे इथे कोण गाजवेल. पहिली मॅच देखील तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला संघर्ष पाहायला मिळाला. आणि इथे आजच्या दिवसातला तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 12:42 पहिला बॉल इथे पडलाय. 12:51 झाली. इथे मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर बरोबर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं इथे हाताळली आहेत. म्हणजे बरोबर वेळेची मॅनेजमेंट इथे पाहत असताना इथे क्रिकेट खेळतोय या मैदानावरती. त्याचबरोबर इथे या ग्राउंडचं श्रेय
नक्कीच ज्यांना जातं ज्यांनी इथे खूप मेहनत केली अर्थातच आमचे मयूरदादा शेळके आणि योगेशदादा अधिकारी त्यांचं देखील इथे हृदयाच्या अंतःकरणापासून धडाकेबाज क्रीडा मंडळ वडवली यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण रन आलेत फलकावरती इथे आतापर्यंत 32 16.00 च्या सरासरीने इथे धावामध्ये जमवत असताना बॅटिंग करणारा हा बेलपाडा संघ। तिसरं षटक गोलंदाज तयार पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका फसलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे अतिशय चांगला झेल आणि तदनंतर तिथे केलेला सेलिब्रेशन आणि फलंदाज बाद भावपूर्ण श्रद्धांजली। संघ आहे हा नंबर 1 थँक्यू डीजे प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका इथे मध्ये डीजे कुणाल क्रिकेट म्युझिक असं एंटरटेन करत असताना त्याचबरोबर मस्क गावाचं गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन निर्माण केलेले संगीत जे नेहमीच मोटिवेशन अर्थात प्रेरणा देतं या मस्क या टीमला आणि त्या टीमचा आत्मविश्वास इथे उंचवण्याचा वाढवण्याचा काम करत असताना आमचे डीजे कुणाल अतिशय चांगलं योगदान आहे। तब्बल 6 दिवस त्यांना इथे तुम्ही ऐकू शकाल। हा बॉल इथे पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणलाय बॅकफुटला येऊन इथे हा फटका लगावला गेला डीप पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तो पण 2 धावा इथे मध्ये रोखताय मस्कळ या संघाला आणि 2 धावेच्या मदतीनं इथे संघ पुढे सरकेल। पहिला गडी बाद झाला इथे राहुल ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली 7 चौकाराच्या मदतीनं ज्यानं 25 धावा इथे कुडल्या आपल्या टीम साठी आणि क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचं स्टँडर्ड काय होतं ते त्यांना मध्ये आपल्या इनिंग मध्ये साकारलं। तो संघनायक होता तो बाद झाल्यानंतर पाहायचं इथे धावेंचा जो वेग सातत्यानं वाढत चाललाय तो इथे रोखला जाईल का यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि चांगलं तालमेल इथे पाहायला मिळत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये आता इथे तुम्ही पाहू शकाल रोहित आहे जो वनडाऊन आलाय एक रोहित हे नाव तुम्हाला सातत्यानं आठवत असेल हिटमॅन रोहित शर्मा पुल अँड हुक स्ट्रोक साठी ज्याला जाणलं जातं तब्बल जगामध्ये सर्वात जास्त वेळा ज्याच्या नावावरती द्विशतक आहे असा भारताचा तो खेळाडू ही अभिमानाची गोष्ट तमाम भारतीयांसाठी इथे झेल थोडा कठीण आहे म्हणजे प्रयत्न इथे नक्कीच केला गेला क्षेत्ररक्षक होते अतिशय चांगली मेहनत तिथे करत असताना कॅचेस विन द मॅचेस असं नक्कीच म्हटलं जातं इथे हा झेल थोडासा हार्ड होता आणि क्रिकेटमध्ये हे देखील म्हटलं जातं यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस मध्ये इथे प्रयत्न करून देखील यश मिळालं नाहीये आता 2 धावा नक्कीच तिथे मिळतील बॅटिंग करणाऱ्या बेलपाडा या संघाला आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय 37 ऑन बोर्ड। हा बॉल इथे बॅटची बाहेरची कडा झेल इथे मात्र मिस केलाय यष्टिरक्षकांना हा झेल इथे मात्र पकडायचा होता यष्टिरक्षकाला मध्ये इथे पुन्हा एकदा दाखवली चूक आणि इथे अजून एक रन फलकावरती झेल सोडल्यानंतर ऍड होईल सतत मिस्टेक इथे मात्र दाखवतं मस्कळा संघ त्यामुळे इथे कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला साथ द्यावी लागेल कारण पार्टनरशिप इथनं जर पुन्हा एकदा झाली खेळाडू सेट झाले तर मात्र नक्कीच टार्गेट 60+ इथे लावलं जाईल। हा बॉल हलक्या हाताने इथे डिफेन्स केला व्हेरी गुड बॉलिंग सन्मान देण्यास इथे मात्र भाग पडला अचूक टप्प्यावरती इथे मात्र गोलंदाजी केली जाते मात्र जसा फलंदाज राहुल बाद झाला तसं मात्र इथे चांगलं कमबॅक दाखवलं गोलंदाज सचिननं या षटकामध्ये एक महत्वाची विकेट त्यांनी कॅरी करून दिली मस्कळ या टीमला आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि 3 षटकांचा खेळ इथनं झाला पूर्ण आणि रन आलेत आफ्टर 3 ओव्हर्स धावफलकावरती 38 धावा। तीन षटकामध्ये 38 धावा गुंटालिकेवरती इथनं लावले गेलेत की जसं जसं तसं तसा मात्र इथे प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चौफेर सातत्यानं वाढताना दिसतीये
हॅट्स ऑफ यू, कारण प्रेक्षक स्पर्धेचा अविभाज्य घटक असतो. स्पर्धा हा म्हटलं तर प्रेक्षक त्या स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात आणि तमाम प्रेक्षकांचं इथे मात्र आपण सहर्ष स्वागत करूया. धडाकेबाज चषक 2018 आणि जेव्हा मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांचं प्रेम जास्त मिळत असेल तेव्हा स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती नक्कीच पोहोचत असते आणि ती स्पर्धा नक्कीच इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिली जाते आणि इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं असं जे दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. धडाकेबाज चषक वडवली 2018 तब्बल 44व पर्व या स्पर्धेचा कल्याण डोंबिवलीमध्ये देखील एक अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते जी या सीझनला एक सुवर्ण पर्वामध्ये पदार्पण करेल. मकर संक्रांत चषक ग्रामीण वर्ल्ड कप या नावानं देखील त्या स्पर्धेला जाणलं जातं. फुल टॉस आहे ऑन साइडला, इथे फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं, वाघाची दहाड खोडला पहाड, षटकार. आपण चर्चा करत होतो ग्रामीण वर्ल्ड कप विषयी. नक्कीच या वर्षी नक्कीच हनुमान निजे यांच्या माध्यमातून ते सुवर्ण 50व वर्ष डोंबिवली मधला अजून एक मानाचा क्रीडा सोहळा नक्कीच तुम्हाला या सीझनला पाहायला मिळेल. मकर संक्रांत बरोबर 14 जानेवारीला त्या टुर्नामेंटची फायनल असते. तर आवर्जून नक्कीच मुरबाडकरांना आपण इन्व्हाइट करू, वडवलीकरांना की आवर्जून त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी या. चेंडू इथे आतापर्यंत कंप्लीट झालेत, फक्त आणि फक्त एक बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. अंपायर सागर कापडी इथे मात्र बॉलची मागणी करत असताना मग ते 44 वर्षामध्ये ही स्पर्धा धडाकेबाजी का आली तर एक नक्कीच इथे वाक्य म्हणेल, कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पे मेहनत करो तर तकदीर बन जाती है. आणि सातत्य त्यांचं जे होतं ते त्यांनी चिरंतन काळ टिकून ठेवलं. जे फाउंडर होते नक्कीच या टुर्नामेंटचे त्यांची काल उपस्थिती नक्कीच इथे पाहायला मिळाली. त्यानंतर नक्कीच मी म्हणेल वडवलीची दुसरी पिढी म्हणजे अर्थातच सतीजी शेके यांनी सातत्य टिकून ठेवलं आणि सध्या धडाकेबाजचा पूर्ण संघ हे आयोजन अजून कसं मोठं होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. मयूर शेके, योगेश अधिकारी आणि पूर्ण त्यांची टीम धडाकेबाज धडाका केला मुरबाड मध्ये. सर्वांचं लक्ष इथे वेधलं जाईल असा मानाचा एक मोठा क्रीडा सोहळा, एक मोठा रणसंग्राम तुमच्या समोर रंगत असताना इथे मात्र फुल्लरलींचा बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र मिसफील्ड, चेंडू जाईल डीप मिड विकेटला. जोपर्यंत बॅकअप दिला जाईल चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत अजून 2 धावा धाव फलकावरती इथे ऍड होत असताना आणि 2 धावेच्या मदतीनं आता मतदारसंघ पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती लागेल 46 धावा. 46 धावा धाव फलकावरती नक्की इथनं लागलेत. गोलंदाज इथनं पुन्हा एकदा तयार होईल, गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत फुल टॉस होता, इथे मात्र हलक्या हातानं स्ट्रोक लगावला गेला. चेंडू जातो मिड ऑनला, तोपर्यंत अजून एक धाव तिथे फलकावरती ऍड केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीनं इथे संघ पुढे सरकत असताना 47 जसा सागर बाद झाला, राहुल बाद झाला त्यानंतर मात्र धावा थोड्याशा रोखल्या होत्या. मात्र त्यानंतर जो फलंदाजीसाठी राहुलच्या जोडीनं आला होता महेश, तो इथे चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी त्याच्या जोडीनं रोहित देखील इथे चांगला खेळ करतोय आणि स्कोर कार्डवरती रन इथे मात्र पाहायला मिळत आहेत 47. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ 4थ्या षटकातील बाकी आहे. इथे मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, चेंडूमध्ये गती खूप जास्त होती त्यामुळे ते शॉट बरोबर बॅटला मिडल झाला नाहीये. एक धावी ती इझिली अजून मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं हा संघ पुढे सरकेल. 48 हा आकडा फलकावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू कंप्लीट झाले तिथे 23, 12ची सरासरी इथे कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉलवरती 200च्या स्ट्राईक रेटनं इथे धावा जमवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय बेलपाडा या संघाकडनं. 4थ्या षटकातला अंतिम बॉल, 1 to go. गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. हा बॉल इथे अतिशय चांगला आहे, इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. यू मिस आर डेफिनेटली दांडी गोल होती है, फलंदाज बाद.
नक्कीच क्रिकेट म्हणजे नेमकं काय नक्की जी भावना जाणून या धडाकेबाजच्या पूर्ण आयोजकांनी या स्पर्धेची सुरुवात केली. गॉड ऑफ क्रिकेट विक्रमादित्य सचिनचं नक्कीच रांगोळीतनं साकारलेले अफलातून 8 देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. निवृत्ती दिनकर या कलाकारांनी साकारलेली ती रांगोळी इथे तुम्हाला पाहायला मिळते आहे. नक्कीच खऱ्या त्याला क्रिकेटचा मेन सचिननं शिकवला. सी फॉर चॅलेंज म्हणजे आव्हान, आर फॉर रिस्पेक्ट म्हणजे क्रिकेटचा सन्मान करणं, आय फॉर इन्स्पिरेशन अर्थातच प्रेरणा ज्या तुम्हाला सचिनमध्ये नेहमीच पाहायला मिळाले असतील. त्यानंतर सी फॉर कॉन्फिडन्स आत्मविश्वास, के फॉर नॉलेज त्याचबरोबर कीप गोईंग नेहमी पुढे जात राहा. ई फॉर एक्झाम क्रिकेटमधला प्रत्येक डाव तुमच्यासाठी एक परीक्षा असते. आणि टी फॉर ट्रस्ट तुमचा संगणक, तुमचे प्रेक्षक, तुमची टीम जो ट्रस्ट तुमच्यावरती ठेवते त्याच्या अनुषंगानं तो विश्वास सार्थ ठरवताना खेळणं म्हणजे क्रिकेट. गोलंदाजीतनं तयार होईल. स्लॉगिंग ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे अतिशय चांगला फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईलला स्ट्रोक इथे लगावला गेलाय आणि चेंडू जातोय. चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि 4 धावेनं इथे मात्र बॅट्समन सांगतोय शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. ही धारणा नेहमीच मनामध्ये ठेवून आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करायला हवी. कारण क्रिकेट म्हणजे एक वेळ, क्रिकेट म्हणजे एक छंद, क्रिकेट म्हणजे एक मोह, क्रिकेट म्हणजे व्यसन, क्रिकेट म्हणजे आपुलकी, क्रिकेट म्हणजे बांधिलकी, क्रिकेट म्हणजे आपलंपण, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे टक्कर, क्रिकेट म्हणजे रणसंग्राम, क्रिकेट म्हणजे युद्धभूमी, रणभूमी. आणि इथे क्रिकेट म्हणजे महत्त्वाचा असतो तुमचा संघर्ष. आणि तो संघर्ष करत असताना बेलपाडा संघ अजून एक फटका चांगला आहे. इथे चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो गॅप होता तिथे चेंडू बरोबर पहिल्या टप्प्यावरती आदळलाय आणि चेंडू सीमारेषा पार प्रेक्षकांच्या भेटी स्टँड मध्ये जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, चौकार. सो मच. आणि या चौकारानं आता धावफलक अतिशय पुढे सरकत असताना 56 अब तक 56 धावा धावफलकावरती इथे मात्र लागलेत. आणि चांगला खेळ इथे स्लॉगिंग ओव्हर मध्ये करतोय. बॅटिंग करताना रोहित जो ऍज अ वन डाऊन आलाय, सलामीची जोडी मध्ये बाहेर झाली आहे, त्यानंतर जिम्मेदारीनं इथे खेळ करत असतात. अजून एक चांगला फटका. इथे क्षेत्र निवडला एक्स्ट्रा कव्हरचं आणि इथे चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. 3 चेंडू आणि 3 चौकार इथे ठोकले गेलेत बॅट्समन रोहित कडनं. जिथे शॉर्ट अँड स्वीट एक बिग इनिंग इथे खेळायची होती. कारण असं नेहमीच म्हटलं जातं कार्य छोटं असलं तरी चालेल, मात्र प्रयत्न नेहमी मोठे असावेत. कारण जे काही करायचं स्वतःच्या हिमतीवरती करा, कारण गमतीवरती दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते. म्हणजे आपल्या हिमतीनं इथे प्रेक्षकांना टाळ्यांचा गडगडाट करण्यास भाग पाडलं. चला 3 बॉल 3 चौकार आले. इथे चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन मागे जातोय. शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषा पार. 4 चेंडू आणि इथे लगावलेत बॅट्समनना 4 चौकार. 4 बॉल 4 चौकार इथे ठोकले गेलेत आणि संघ जाऊन पोहोचलाय अतिशय वेगानं 64 या आकड्यावरती. जेव्हा सुरुवात झाली राहुल कडनं अजून एक चांगला फटका आणि इथे चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरनं इथे लगावला गेला षटकार. अरविंद मोहिते याचा हा आवाज इथे तुम्ही ऐकत होतात. मध्ये इथे अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मुसीबत जिंदगी में सबकी होती है, लेकिन मुसीबतें में मुस्कुराना जिसको आता है वो बादशाह की आदत होती है. आणि इथे या मैदानावरती राज्य अक्षरशः गाजवलं. मी मला बॅटिंग करताना रोहितनं
4 चौकार 1 षटकार आणि ते तोच खेळाडू रनआउट होतोय आणि पहिलं सेशन इथनं कंप्लीट झालंय. चांगली बॅटिंग केली राहुलनं. 1 मिनिट डीजे. चांगली बॅटिंग केली त्यानंतर रोहितनं त्याला साथ दिली रोहननं आणि ते पहिला डाव इथे पूर्ण झालाय. आफ्टर 3 ओव्हर्स तब्बल 70 धावा फलकावरती नोंदवल्यात. बॅटिंग करताना टॉस हारल्यानंतर बेलपाडा संघानं आणि इथे जर पाहिलं गेलं तर 12 वाजून नक्कीच 42 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि बरोबर 25 मिनिटांमध्ये इथे 5 षटकं कंप्लीट देखील केलेत गोलंदाजी करणाऱ्या मस्कर संघानं. आता गोलंदाजी थोडीशी खराब झाली डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतर होणारा सामना संभाजीनगर आणि दहीगाव या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. आताच इथे शुभागमन झाले ते आमचे डोनर खऱ्या अर्थाने संकेत सर, विसावा रिसॉर्ट डॉक्टर विकास मस्कर यांचे चिरंजीव आहेत ते. आमच्या सर्व प्लेयर्स कडून ग्रामस्थांकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थाने त्यांचे स्वागत करण्यासाठी आमचे कमिटी मेंबर योगेश अधिकारी यांना विनंती करतो धडकेबाज संघाचे कर्णधार की संकेत सरांचा स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच विसावा रेस्टॉरंट जो तुमच्या बाजूलाच आहे, नक्कीच त्या रेस्टॉरंटमध्ये मी मला आवर्जून एकदा भेट द्या. नक्कीच खाणं पिणं लांबची गोष्ट आहे, मध्ये त्या रिसॉर्टमध्ये नक्कीच जे तुम्हाला सेंटेन्स सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही एंट्री कराल त्यावेळी पाहायला मिळतात. नक्कीच खूप मन प्रसन्नित होतं. नक्कीच अनेक गोष्टी नक्कीच त्या रिसॉर्ट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ज्या तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करतील आणि त्या विसावा रिसॉर्टची एक वेगळी जागा, एक वेगळं स्थान तुमच्या मनामध्ये होईल. आणि त्या रिसॉर्टला ज्यानं खऱ्या अर्थाने सजवलं नक्कीच ते सर इथे मंचावरती आले. थँक्यू, तुमचा अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल. आणि पुढच्या सामन्याचा टॉस सुद्धा सरांच्या हस्तेच उडवला जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना खाली येण्याची विनंती करतो. थँक्यू. इथे टॉस त्यांच्याच हस्ते केला जाईल. नाही त्याच रिसॉर्ट मधलं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. उमलणं आणि फुलणं यात बरंच अंतर आहे. उमलणं अगदी स्वाभाविक आहे, मग फुलणं त्यानंतर आहे. तशाच प्रकारे काही सांगेल, एखादा रिसॉर्ट ओपन करणं हे खूप इझी असतं. मध्ये त्या रिसॉर्टची सौंदर्यता टिकवून ठेवणं हे मात्र नेहमी कठीण असतं आणि ते कार्य जे सातत्यानं करतायत त्यांच्या शुभ असते. टॉस इथे होईल आणि आपण जाऊ तिथे. टॉस जिथे चालू आहे आमचे आदर्श समालोचक प्रसाद परब सरांकडे. नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाते दहीगाव वर्सेस संभाजीनगर. ज्यांच्या नाबार हा टॉस जाईल दहीगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि हा टॉस तुम्हाला गिफ्ट केला जाईल. ऑल द बेस्ट दहीगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धडकेबाज चषकची अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? खरंच खूप सुंदर प्रदर्शन केलेलं आहे. प्रथमतः आम्ही गोलंदाजी करणार आहे. संभाजी संघ तुम्ही पाहताय जो रेग्युलर खेळणार आहेत, कारण आजचा जो पूल 8 संघांचा स्ट्रॉंग टीम आहे. काय म्हणशील संभाजीनगर संघाबद्दल? स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा त्यांच्याकडे आहे. खूप सुंदर त्यांची बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा आहे. तेवढेच चांगले आमचे गोलंदाज सुद्धा आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 50 ते 55 धावांमध्ये रोखून द्या. ऑल द बेस्ट. संभाजीनगर नाणेफेकीचा कौल समोरच्या संघाने जिंकलाय आणि मगाशी मी सतीश बरोबर चर्चा करत होतो. या संघामध्ये सुद्धा काही शहरी विभागातले खेळाडू सुद्धा म्हणजे शहरी विभागात परफॉर्म करणारे संघ तुझ्या संघामध्ये आहेत खेळाडू. काय म्हणशील त्या खेळाडूंबद्दल? त्यांच्याकडनं सर्वात जास्त मी अपेक्षा करतो. त्यामध्ये अमर झाला, अमोल, स्वप्नील गांगट, भरत. खरं तर टॉस नाणेफेकीचा कौल जिंकला दहीगाव संघाने. ऍक्च्युअली मी विचार करत होतो नाणेफेकीला येतानाच की दहीगाव संघ एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्यामध्ये जर मी टॉस जिंकलो तर मी निर्णय काय घ्यायचा मी आधीच कन्फ्युज होतो. बरं झालं टॉस त्यांनी जिंकला, कारण की माझ्या मनात मी कन्फ्युज होतो की फलंदाजी करू का गोलंदाजी करू. त्यांची आणि आमची एकदा मॅच झाली होती, सेमीफायनलचा सामना होता आणि आम्ही तिथे पराभूत झालो होतो. तेव्हा आमचे पहिले क्षेत्ररक्षण होतं आणि त्यांची फलंदाजी होती. तर तोच विचार मी करत होतो, मला पण फलंदाजी करायला पाहिजे का गोलंदाजी दोन, कारण की समोरचा संघ फार बलाढ्य संघ. आत्ताच सुनील माळी चषक मध्ये 3य क्रमांक पटकावलेला तो संघ आहे. त्यांच्यासाठी मी या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक करतो. तू व्हेरी मच कॉन्फिडन्स आहे तुझ्या बॅटिंग लाईनअप बद्दल, कारण तू म्हटलं की कुठलाही निर्णय होते पण मला फलंदाजी करायला आवडली असती. कुठल्या फलंदाजावर जास्त भरोसा आहे या सामन्यामध्ये? स्वप्नील गांगट आणि अमर गायकवाड हे 2 फलंदाजावरती मला जास्त भरोसा वाटतो या सामन्यामध्ये, कारण की हवेचा वेग या एंडला आहे आणि माझ्याकडे 2 फलंदाज ओपनिंगचे, एक लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन असणार आहे. त्याच कारणास्तव त्याचा बेनिफिट मला माझ्या टीमला मिळावा
यांची अपेक्षा मी त्यांच्याकडनं बाळगतो. कमिटी मेंबर्स मयूरकडनं मला एक खूप चांगली माहिती मिळाली की संभाजीनगरचं खूप मोलाचं सहकार्य लाभलंय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. काय म्हणशील धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली बद्दल? खरं तर धडाकेबाज वडवली संघाबद्दल बोलण्याचं झालं तर संभाजीनगर संघाचं त्यांना सहकार्य नाहीये. त्यांचं सहकार्य सगळीकडे असतं म्हणूनच त्यांच्याकरता माणसं धावतात. आणि आम्ही नशीबवान आहात कारण की आम्हाला त्यांच्याकडनं सहकार्य मिळतं. कधीही कुठेही काही असेल तरी त्यांचंच सहकार्य आम्हाला लागतं म्हणून आम्ही त्यांच्याकडे धावतो. थँक्यू. ऑल द बेस्ट संभाजीनगर आणि दहिगाव. ऑल द बेस्ट तुम्हाला सामन्यासाठी व्हिडिओ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि सज्ज होतोय आमच्यासोबत अजून एक इथलाच स्थानिक खूप चांगला आवाज आणि एक उद्योन्मुख समालोचक या आपण ऐकूया जगदीशला. धन्यवाद प्रसाद सर, धन्यवाद ओमकार शेटे सर यांचा आवाज मात्र आपण पहिल्या सत्रात ऐकलात. अक्षरशः प्रेक्षकांना मात्र नक्कीच मंत्रमुग्ध ज्यांनी केलं. डोंबिवलीचा एक गोड आवाज ओमकार शेटे सरांचा धन्यवाद. मैदानाकडे वळतोय, सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता म्हस्कळ वर्सेस बेलपाड या दोन संघादरम्यान हा सामना आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर म्हस्कळ संघाने मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी करत असताना तब्बल 70 धावा 5 षटकामध्ये कुठल्या गेल्यात बेलपाडा संघाच्या माध्यमातून आणि 71 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हस्कळ संघासमोर. पहिल्या षटक या ठिकाणी मार्गस्थाना गोलंदाज पण मैदानात महेंद्र. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ जातोय शॉर्ट लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये, परंतु झेल घेण्यात मात्र अयशस्वी. झेल धरतीला दान केला जातोय. एक यशस्वी जीवदान मात्र फलंदाजाला दिला जातं. स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर 71 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 धावा दाखल कराव्या लागल्यात आणि 1 गडी बाद झालाय म्हस्कळ संघाचा विशालच्या स्वरूपात. विशाल मात्र ठिकाणी कोणत्या प्रकारे अकाउंट ओपन केलं नाही आणि 0वर बाद झालाय. आता मात्र फलंदाज मात्र कल्पेश आणि बंटी. यावेळी फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, खराब चेंडू आणि चेंडूवर प्रहार. चेंडू फरार, सीमा रेषा पार. धडाकेबाज षटकार. डीजे अतिशय अप्रतिम संगीत मात्र नक्कीच क्रिकेटपटूंची नव्हे तर समालोचकांची सुद्धा खान कल्याण डोंबिवली आणि तेच 2 समालोचक मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेत आपल्याला. प्रसादजी परब सर आणि ओमकार शेटे सर यांच्या माध्यमातून सातत्याने आपण कालचा दिवस आणि आजचा दिवस मात्र ऐकतोय त्यांना. नक्कीच या ठिकाणी मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकरजी भोईर साहेबांचं शुभागमन, त्यांचं व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत कमलाकरजी भोईर साहेब. आपलं या धडाकेबाज चषक मध्ये हार्दिक स्वागत. यावेळी आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु बॅट एवढ्या वेगानं फिरली आणि चेंडू मात्र नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू नंतर येऊन सरळ शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू, धावफलक 8 धावा 1 गडी बाद. 71 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी म्हस्कळ संघ. यावेळी चांगला चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. एकानं क्षेत्ररक्षक येतो, 1 धाव पूर्ण केली जाते. फंबल होण्यासाठी प्रयत्न केला जातोय का आणि अतिशय सुरेख रन बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 10 धावा 1 गडी बाद 10 धावा. कल्पेश आणि बंटी ही जोडी मैदानात फलंदाजी करत असताना 71 धावांचा आव्हान ठेवला गेलाय. नक्कीच या ठिकाणी देवीदासजी शिंगोले ग्रामस्थ वडवली हे नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भूमिकेत आहेत. त्यांना आयोजकांची विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 10 धावा 71 धावांचा पाठलाग करत असताना म्हस्कळ संघ. संघर्ष मात्र नक्कीच मैदानात सुरू आहे. पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाहूवरती, रे युवकांनो तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती. नक्कीच पराक्रमांचा सागर मात्र ठिकाणी उचलावा लागेल. पराक्रम करावा लागेल. संघर्ष आणि प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करावी लागेल. धावफलक 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. समीकरण आता मैदानावर तब्बल 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल म्हस्कळ संघाला. आपण स्पर्धा पाहताय धडाकेबाज चषक वडवली आयोजित धडाकेबाज चषक 2018 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना. 2 नामांकित संघ मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटचे म्हस्कळ वर्सेस दुसऱ्या बाजूला आपण पाहताय बेलपाडा संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय राहुल सोमन, संघनायक स्वतः. फुलटॉस चेंडू, यावेळी चेंडूला लाफ केलाय. चेंडू सरळ जातोय षटकार.
षटकार आणि धावफलक पुढे जो धावा झाल्या त्या 16 धावा. षटकाराला मात्र संघनायकाचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. फलंदाज म्हणून मैदानावर पाहत आहे बंटीच्या माध्यमातून एक अप्रतिम फटका. काव कॉर्नरच्या रिजनला एक उत्तुंग आणि गगनभेदी षटकार. धावफलक पुढे घेऊन जातो. धावा झाल्या त्या 17 धावा 16 धावा नक्कीच एक गडीबाज 16 धावा. 71 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी म्हस्कर संघ पहा वेळेचा अपव्यय टाळायचंय. 25 मिनिटं दिलेत आपल्याला. 25 मिनिटात मात्र 5 षटकं पूर्ण करायची. बेलपाडा संघ. थँक्यू जगदीश. आत्ताच शुभागमन झाले ते आमच्या गावातील ग्रामस्थ माजी सरपंच देवीदासजी शिंगोळे यांचं ग्रामस्थांकडून कमिटीकडून आणि सर्व खेळाडूंकडून हार्दिक हार्दिक स्वागत. 20 स्टुडंटकडनं पुनश्च एकदा संघनायक राहुल सोमानो. यावेळी चांगला चेंडूचा समोरच्या दिशेने खेळताय. चेंडू सरळ जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कलेक्ट करतो. फेकी करतोय. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण केली जाईल बंटीच्या माध्यमातून. चांगली सुरुवात मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. 71 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या कडी नक्कीच बाद झाला. विशालच्या स्वरूपात कोणत्या प्रकारे धाव नाही करता आले परंतु त्यानंतर कल्पेश आणि बंटीनं या ठिकाणी डाव सावरला संघाचा. अशा प्रकारे फटकेबाजी सकारात्मक दृष्टिकोनातून आक्रमकता आणि संयम यांचा मिळाप मात्र नक्कीच दाखवावा लागेल. यावेळी वेगवान पद्धतीचा चेंडू अप्रतिम ॲक्युरसी नक्कीच या चेंडूमध्ये पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. पंचांकडे कोणत्या प्रकारे दाद मागायची नाही या फलंदाजांना नक्की सूचना असेल. आणि यावेळी निर्धाव चेंडू राहुल सोमणे संघनायक यावेळी पाहता बेळपाड संघाकडनं अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना तब्बल वैयक्तिक 25 धावा कुठल्या आमचे स्कोरर सांगतात सुनीलजी शेळके या ठिकाणी तब्बल 6 चौकार मध्ये दिनात 25 धावा कुठल्या राहुल यांना. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट राहुल सोमणे. या मोठा फटका मारत माणूस सुद्धा ऑन साइडला जातोय. चेंडू शॉर्ट डिमिट विकेटला देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव मात्र एक चिकी सिंगल पूर्ण केले जात आहे फलंदाजीच्या माध्यमातून. दुपारचं सत्र आहे. यावेळी क्रिकेट नक्कीच ऊन तापलंय आणि मैदानात क्रिकेट सुद्धा तापलाय. दोन संघांमध्ये मात्र या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. सामना कोण जिंकणार. 71 धावांचा पाठलाग करताना म्हस्कर संघ या ठिकाणी एक चांगली फलंदाजी करतोय. हो यावेळी अप्रतिम व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पहा नक्कीच फुटवर्क दिसला ना. स्टँडर्ड डिलिव्हर मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा वेग आणि चेंडूचा टप्पा मात्र अचूक होता. अप्रतिम चेंडू राहुल सोमणे संघनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं हा स्ट्रायकर गोलंदाज आहे ओपन संघामधून. आणि यावेळी मात्र आपल्या गावाकडून खेळत असताना एक गाव एक गटासाठी राहुल सोमणे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावर. उत्तुंग फटका. दमदार प्रहार. धडाकेबाज षटकार. बंटीच्या बॅट मध्ये गेला दुसरा संघर्षमय षटकार. 2 षटकार बंटीने मात्र नक्कीच लगाले. 14 धावांवर वैयक्तिक खेळतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होतं. राहुल सोमने नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर एक षटकार खर्च केला आणि या षटकामध्ये तब्बल राहुलला नक्कीच धावा कुठल्या तर 14 धावा कुठल्यात. विजयाकडे मात्र कूच करत असताना अग्रेसर या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला सकारात्मक दृष्टिकोनातून फलंदाजी करतात. कोणत्याही प्रकारे दबाव मात्र येऊ देत नाहीत फलंदाज. विशाल बाद झाल्यानंतर मात्र दबाव येऊ देत नाही. एक गडी नक्कीच बाद झालाय परंतु त्या दबावाला झुगारून या ठिकाणी फलंदाजी करतोय कल्पेश आणि बंटी. ही जोडी यावेळी आपल्या संघासाठी मात्र चांगली फलंदाजी करतायत. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. घाई करायची. राहुल सोमने 25 मिनिटं दिलेत आपल्याला. थँक्यू जगदीश. एक आयोजकांकडून सूचना आहे महत्वाची सूचना सर्व संघांसाठी कर्णधारांसाठी की पंचांचा निर्णय तो अंतिम राहणार आहे. कोणी तिथे वाद घालत बसायचा नाही अन्यथा त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. ही सर्व संघांना काय सूचना आहे.
नक्कीच पहा आमचे स्कोर सांगतात 1:11 पहिला चेंडू पडला होता. आता मात्र तब्बल 1:22 झाले म्हणजे 11 मिनिटं झाली आहेत आणि पहा आपण 1 मिनिट जास्त घेतलाय राहुल सोमने 2 षटकांसाठी. याची सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. गोलंदाज महेश बेलपाडा संघाकडनं समोरच्या कक्षाकडनं सुरुवात करतोय. षटक क्रमांक 30 रेडकडे सुरू होत आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मात्र नक्कीच मिळते फलंदाज कल्पेश याला. 25 धावा धावफलकावर. 46 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 46 धावा. यावेळी अडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू ऑनसाइडला जातोय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी आहे. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळत आहे परंतु एकच धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. या षटकात मात्र चांगली सुरुवात महेश गोलंदाजी करतोय. मैदानाच्या चारही बाजूला मात्र गुणी क्रिकेट रसिक या मुरबाड तालुक्याचे यांच्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. 3 क्षेत्ररक्षक परंतु तिघांच्या मध्ये जाऊन मात्र चेंडू पडतोय सेफ झोन मध्ये आणि यावेळी फेकी केली जाते. पायाने मात्र नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. संपूर्ण क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मैदानावर उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहताय. धडाकेबाज चषक 20-18 स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता बेलपाडा वर्सेस म्हसकळ संघ मात्र 71 धावांचा पाठलाग करतोय. प्रथम फलंदाजी केली ती बेलपाडा संघानं 70 धावा धावफलकावर लावल्या. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. यष्टी रक्षक येतोय. कोणत्या प्रकारे चूक नाहीये. फलंदाज बाद. बंटी बॅक टू द पवेलियन. षटक गुडलेचा चेंडू होता. गतीने मात्र बीट केला. बॅटची अप्पर कट घेऊन जातोय. चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक चेंडूवर गेला. अप्रतिम झेल मात्र त्याकडे टिपला गेला यष्टीरक्षक माध्यमातून. एक गडी बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय या ठिकाणी म्हसकळ संघाला. कल्पेश बाद होऊन जातोय. कल्पेशने बदल पाहिलं तर वैयक्तिक एका षटकाराच्या मदतीनं तब्बल 12 धावा कुठल्या होत्या. तर कल्पेश बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर होते नरेश. धावा झाला धावफलकावर 28 धावा. या षटकात मात्र कुठेतरी वापसी करतोय बेलपाडा संघ. आडवाटने चेंडू वेगाने कार्पेटच्या माध्यमातून जातोय. काव कॉर्नरला मात्र चुकी होते आणि चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. धडाकेबाद चौकार. नक्कीच त्या ठिकाणी मिसफिल्ड होते. चुकी केली जाते क्षेत्ररक्षक माध्यमातून आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं एकंदरीत पहिले 4 चेंडू गोलंदाजाच्या नावावर होते आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीने हा नक्कीच चेंडू जातोय फलंदाजाच्या नावावर. एक चौकार येतोय. संघर्षमय चौकार. कारण या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवर धावा येत नव्हत्या म्हसकळ संघाला आणि या चौकाराची मात्र गरज होती आणि एक संजीवनी प्रदान करणारा चौकार येतोय. धावफलक पुढे घेऊन जातोय. धावा झाल्या त्या 32 धावफलकावर. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज महेश चांगली गोलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू होता. यावेळी फक्त गतीला दिशा दिली. चेंडू सरळ निघून जातोय. डिफाईन लेक्चर. सीमा रेषा पार. धडाकेबाद चौकार. यावेळी मात्र खराब चेंडू होता. एक्स्ट्रीमच्या बाहेर फुलटॉस चेंडू. लोवर फुलटॉस. त्या चेंडूला फक्त कलात्मक पद्धतीनं दिशा दिली आणि नक्कीच चेंडू फरार होतोय. डिफाईन लेगच्या दिशेनं चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि यावेळी मात्र सामन्यात पुन्हा वापसी करत असतोय म्हसकळ संघ. मंचावर उपस्थित त्या ठिकाणी राहुल रसाल सर आणि जयेश अगिलो सरांचं शुभागमन. या धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली या आयोजकांच्या माध्यमातून आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे। पहिले 4 चेंडू मात्र गोलंदाजाच्या नावावर होते आणि शेवटच्या 2 चेंडूवर मात्र फलंदाज आपले रंग दाखवत असताना अशा प्रकारे मोठ्या फटक्यांसाठी मी ओळखला जातो हे दाखवून देत असताना फलंदाज बंटी जर आपण खेळी पाहिलं तर 2 षटकार आणि 2 चौकार तब्बल बंटीच्या माध्यमातून 23 धावांवर खेळतो। एक संघर्षमय खेळी आपल्या संघाला विजयाचं स्वप्न मात्र नक्कीच दाखवतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 36 धावा धावफलकावर। समीकरण मैदानावर 12 चेंडू आणि 35 धावांची गरज। फार 3 षटकांना आपण 17 मिनिटं घेतली, 2 मिनिटं मात्र आपण एक्स्ट्रा चालतायत। जर मात्र शेवटच्या षटकापर्यंत हाच वेळ राहिला तर मात्र 2 धावांची पॅनल्टी आपल्याला दिली जाईल। राहुल सोमने संघनायक याची नोंद घ्यायची आहे। बेलपाडा संघ गोलंदाजी मार्कवर येतोय 20व्या वर्षाकडनं राहुल सोमने, पुन्हा एकदा संघनायक स्वतः मात्र धुरा सांभाळतोय। अप्रतिम चेंडू, यावेळी मात्र वेग होता, गती होती, चांगला टप्पा होता, सर्वांचा मेळाप मात्र चेंडूमध्ये दिसून येतोय आणि चेंडूचं नक्कीच फळीत जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय। निर्धाव चेंडू, समीकरण मैदानावर 11 चेंडू आणि 35 धावांची गरज मस्कत संघाला हा सामना जिंकण्यासाठी। यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा शॉट ऑफ बोलण्याचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी गडीबाद धावची स्वरूपात नक्कीच होईल कारण स्ट्राईक या ठिकाणी नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला बंटीच्या माध्यमातून, कारण बंटी आतापर्यंत चांगली खेळी करतोय आणि तेच काम करताना बंटी मात्र स्ट्राईक एंडवर येतोय। फलंदाज बाद होतोय नरेश, बॅक टू द पवेलियन। मस्कर संघ फलंदाज आता शुभागमन झाले ते आमच्या गावातील एक सुपुत्र आणि मेजर धनाजी शिंगवे यांचं सर्व ग्रामस्थांकडून आणि आमच्या खेळाडूंकडून त्याचं हार्दिक स्वागत। प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी आनंद देऊन जाईल बेलपाडा संघाला, तर प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र मानसिक दडपणात घेऊन जाईल मस्कत संघाला। 2 चेंडू नक्कीच निर्धाव टाकण्याची यश आलाय बंटी, यावेळी मात्र बंटी सुद्धा नक्कीच बंटीचे विरोधात मात्र चिरून चेंडू सरळ निघून जातोय, इशारा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्याची यश आलाय। गोलंदाज या ठिकाणी राहुल सोमण्याला महत्वपूर्ण षटक होतं, 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना या षटकात ते तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकण्याची यश आहे। गोलंदाज राहुल सोमण्या, एक स्ट्रायकर गोलंदाज ओपन संघाकडनं मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज। यावेळी मात्र चेंडू कट करतोय, बंदुकीत सुटलेला गोळीप्रमाणे वेगाने निघून जाते ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी मात्र केली जाते आणि या चेंडूवर फक्त 1 धाव। आता मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय मस्कत संघ, कारण 12 चेंडूत 35 धावांची गरज असताना तब्बल गोलंदाज राहुल सोमण्यांना मात्र संपूर्ण वर्चस्व दाखवल्या षटकामध्ये। 3 चेंडू निर्धाव आणि 4थ्या चेंडूवर मात्र एक सिंगल येते आणि तब्बल 4 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय। समीकरण मैदानावरचं बदलत आहे, समीकरण जाऊन ठेपलाय 8 चेंडू 34 धावांची गरज। हे 2 चेंडू मात्र फार महत्वाचे असतील। डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावर पाहत आहे दिनेश, एक चांगली स्ट्रॅटेजी, कारण स्वतः संघनायकाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी जोरात सांभाळली आणि एक महत्वपूर्ण षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र नक्कीच 25 मिनिटांवर बॅट होतोय, चेंडू सरळ काव कोणाकडे जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे आणि ही मात्र एक सिंगल मात्र मिळेल दिनेशाला। धावफलक पुढे जातोय, धावा झाल्या त्या 38 धावा 38, 7 चेंडू आणि 33 धावांची गरज। राहुल सोमने अप्रतिम षटक हाताळलं, फक्त 2 धावा दिल्या, एक महत्वपूर्ण षटक। 12 चेंडू 35 धावांची गरज असताना तब्बल या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या, 5 चेंडू खर्च केलेत राहुल यांना। एवढा मोठा फटका डाऊन द ग्राउंड, फटका चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, धडाकेबाज षटकार।
एक संघर्षमय षटकार शेवटच्या चेंडूवर नक्कीच जुळतोय, परंतु कौतुक करावं लागेल राहुल सोमणेचं. 12 चेंडू 35 धावांची गरज असताना पहिल्या 5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर जरी षटकार आला होता, परंतु संपूर्ण षटकार जर आपण पाहिलं एकंदरीत 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. आता मात्र समीकरण आपण मैदानावर पाहिलं, जिंकण्यासाठी म्हस्का संघाला उर्वरित 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. दाखल करून पाहिलं आपण धावा झाल्यात त्या 44 धावा. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कावर गोलंदाज येतोय रोहित. रोहितवर संघनायकानं विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 27 धावा. फलंदाजी करत असताना आमचे स्कोर आम्हाला सांगतात गोलंदाज रोहित यानं तब्बल 25 धावा वैयक्तिक केल्या होत्या. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय. एक शेवटचं महत्वपूर्ण षटक हाताळताना डावकरचा फलंदाज यावेळी फ्लिक केलाय. चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू फरार, सीमारेषा पार, धडाकेबाज षटकार. थँक्यू डीजे. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय आणि सामन्याची रंगत दरवाढ होतोय. सामना मात्र रोमांचकारी अवस्थेत जातोय. 7 चेंडू 27 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय दिनेशच्या बॅट मधनं. आता मात्र समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 21 धावा. जर मात्र आपल्याला विजय घ्यायचा असेल तर कष्ट करणं फार महत्वाचं असतं आणि आपले कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला पर्याय नाही. या ठिकाणी मात्र कष्ट सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि संघर्ष मात्र सुरू आहे. म्हस्का संघाकडनं अप्रतिम फलंदाजी. 71 धावांचा पाठलाग करत असताना बंटी याने मात्र अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला डावखुऱ्याचा फलंदाज दिनेश पहिल्या चेंडूवर षटकार लागवतोय. यावेळी नक्कीच या सिटीचा वाईड उजव्या शीच्या खूपच बाहेर. पंचांचे 2 दिशेला 2 हात समांतर जात आहेत. पंचांचे लक्ष वेधून घेत आहेत. एक अवांतर धाव मात्र दडपण येते. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी कुठेतरी दडपण येते गोलंदाजावर. एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. पुन्हा एकदा वाईड. यावेळी सातत्यानं पहा समीकरण मैदानावर बदललंय. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक षटकार नक्कीच लगावला होता आणि पहिला षटकार कुठेतरी मात्र प्रेशर मध्ये घेऊन जातोय गोलंदाज रोहित याला. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त धावा केल्या जातात. सामना नक्कीच रोमांचकारी अवस्थेत आहे. 5 चेंडू 19 धावा. फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र अशा प्रकारे गोलंदाजी आपण अशा क्रुशियल मुवमेंटला करू शकत नाही. चेंडूला भिरकावून देतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. खणखणीत षटकार. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या 2 चेंडू 2 वाईड आणि तिसऱ्या चेंडूवर पहिला षटकार. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि तब्बल 2 चेंडूवर 14 धावा खर्च केल्यात आणि सामन्याचा मात्र रंगतदार बदलतोय. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचतोय, रोमांचकार स्थितीत जाऊन पोहोचतोय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र डावखुऱ्यात फलंदाज दिनेशवर खेळल्यात. धावफलक झाला ते 58 धावा. पुन्हा एक मोठा फटका. यावेळी मात्र चेंडू क्षेत्ररक्षक वेध घेईल. कोणत्याही प्रकारे चुकी नाहीये. स्वतः फलंदाज निराश, फलंदाज बाद. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. 4 चेंडू 13 धावांची गरज असताना यावेळी मात्र एक चांगला फलंदाज ज्यानं 2 षटकार लगावले आणि सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करून दिलं होतं म्हस्का संघाला. तर फलंदाज डावखुऱ्याचा दिनेश या ठिकाणी बाद होतोय. तिसऱ्या चेंडूवर मात्र नक्कीच यश मिळतंय गोलंदाज रोहित याला. समीकरण मैदानावर 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज बंटीच्या. बंटीने मात्र आतापर्यंत अतिशय चांगला खेळ केला. 2 षटकार आणि 2 चौकार लागलेत. बंटीकडे क्षमता आहे, बंटीकडे कौशल्य आहे. बंटीवर मात्र संपूर्ण पाठराख्यांच्या मात्र या ठिकाणी आशा असतील. 3 चेंडू 13 धावांची गरज. सामन्याचा रंग तर नक्कीच वाढतोय. एवढं पाहिलं ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले गेलेत. एक स्क्वेअर लेगला, एक डीप विकेटला, काऊ कॉर्नरला आणि मात्र वाईडिश लॉंग ऑन लेग असे 4 क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात केले गेलेत. 3 चेंडू 13 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज बंटी. मोठा फटका. यावेळी मात्र ऑनसाईडला येतोय कार्पेटच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसरा प्रयत्न केला जाईल कारण बंटी स्ट्राईकवर येणं फार महत्वाचं आहे. म्हस्का संघाच्या दृष्टिकोनातून अपील केली जाते.
पंचांवर कोणत्या प्रकारे दबाव आणू नये. यावेळी मात्र यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदलतंय. 2 चेंडू 11 धावा. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळण्यात येईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या संघनायकाने. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. यावेळी मात्र विजय 2 जातील म्हस्कल संघाला आणि 2 निर्धाव चेंडू यावेळी मात्र विजय मिळून जातील बेलपाडा संघाला. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 चेंडूत 2 धावा सुद्धा होत नाहीत आणि 2 चेंडूत 12 धावा तब्बल होतात. त्यामुळे क्रिकेट आहे कोणत्या क्षणाला काय होऊ शकतं. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याने मात्र आतापर्यंत 2 षटकार लगावलेत आणि 2 चौकार. बंटी इज ऑन स्ट्राईक. हो यावेळी पहा दोन्ही समांतर नक्कीच डाव्याच्या बाहेर पिच करतोय चेंडू. एक अवांतरचा इशारा येतोय. गोलंदाजावर मात्र सातत्याने दडपण येत आहे. खरं पहिल्या चेंडूवर षटकार खाला होता त्यानंतर 2 अतिरिक्त धावा आणि या षटकामध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर स्कोर सांगतात 3 वाईड मात्र नक्कीच टाकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहित गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु उजव्याच्या खूपच बाहेरून ठेवले होते. चांगला चेंडू फॉलो केला बॅट्समनला. फुलर लेनचा चेंडू होता सरळ पायावर जाऊन आदळतोय आणि कोणत्या प्रकारे धाव येत नाही. आता मात्र सामन्याचं गणित बदललंय. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र औपचारिकता मात्र नक्कीच शिल्लक आहे परंतु सामना जर म्हस्कल संघाला जिंकायचा असेल तर मात्र गोलंदाजालाच काहीतरी करामत करावी लागेल. फलंदाज मात्र कोणती करामत करू शकत नाही. 1 चेंडू 10 धावांची गरज. यावेळी पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये. अतिरिक्त धाव येते वाईटच्या स्वरूपात. 1 चेंडू 9 धावांची गरज. संपूर्ण 4 दिवसाला मात्र आमचे गुणी क्रिकेट रसिक मुरबाड तालुक्याचे प्रेक्षक मात्र ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. युट्यूब लाईव्ह वर संपूर्ण प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं धडाकेबाज चषक क्रिकेट संघामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी मात्र एक संघर्षमय षटकार परंतु देर कर दी मेहरबा आते आते सामना गमावलाय म्हस्कल संघानं. हार्ड लक म्हस्कल संघ. अभिनंदन बेलपाडा संघ. दोन्ही संघाने मात्र हँडशेक करायचं मैदानात. पाहिलं तर फक्त 2 धावांनी हा सामना गमावलाय. संघर्षमय फलंदाजी बंटीच्या माध्यमातून 3 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. एकंदरीत बंटीने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला परंतु अपयश मात्र नक्कीच आलं. हॅलो सामना जिंकल्या ठिकाणी बेलपाडा मस्कल